तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर हॉटेलमधनं चेकआउट करतोय। चला काही आम्ही लिफ्ट आम्ही खाली नेतो, जा गौरवबाई जा तुमच्याकडे बॅग आहे। तर इथं ना हॉटेलच्या रिसेप्शनला खूप मोठ्या समया होत्या, म्हणजे डायरेक्ट आपल्या साईज एवढ्या 4-5 फूट एवढ्या उंच आणि मोठ्या समया होत्या, छान दिसत होत। तर हॉटेलच्या एंट्रन्सला मस्तपैकी त्यांनी सारवण करून रांगोळी वगैरे काढलेली। मोरया मोरया। तर आता आम्ही निघालोय कोंबेतरवरून उटीला जायला। तर मस्तपैकी पावसाचं वातावरण होतं, बाहेर एका लेडीजने कपडे वाळत घातलेले। तर आमच्या गौरवाईचं चाललेलं की पाऊस आला आणि कपडे भिजतात ते। म्हटलं कशाचं काय आणि तुला कशाचं टेन्शन। तर चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। तर निघालेलो, पण सगळ्यांचा नाश्ता करायचा राहिलेला, त्याच्यामुळे मग गुगलला म्हटलं एखादं चांगलं हॉटेल वगैरे सर्च करू जे रोडच्या कडेलाच असेल आणि आपल्याला सर्वांना व्यवस्थित म्हणजे तिथं नाश्ता करता येईल। तर आता वेळ होती ऑर्डर करण्याची। मग काय केलं, कारभाऱ्यांनी मस्तपैकी गुगल लेन्स केला आणि त्याचं ट्रान्सलेट मराठीत करून घेतलं आणि मग ऑर्डर केलं। तर तुम्ही पाहू शकता त्यांनी मस्तपैकी केळीच्या पानावर डोसा सर्व केला आहे। आणि आता इकडं काही वाट्या वगैरे भेटणार नाहीये, आता म्हणजे बऱ्याच वेळ झाला केळीचीच पानं भेटतात ते। मग मस्तपैकी आपली शेंगदाण्याची खोबऱ्याची थोडीशी चटणी होती ती दिली आणि सांबर पण त्यांनी त्याच्यावर टाकलं आणि अजून एक थोडीशी वेगळ्या प्रकारची गोड चटणी होती, तर त्यांनी त्याच्यावरच ओतलं। आणि मग मी काय केलं, मस्तपैकी मिक्स केलं आणि म्हटलं खाऊन पाहूयात। तर टेस्ट भारी होती। बाकीच्या सगळ्यांनी पण नाश्ता करण्यात बिझी होते सगळेजण। नाश्ता वगैरे झाला, मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला, कारण की उटीमध्ये 11 वाजता आपण जो विला बुक केला आहे ना त्याच्यावर चेक इन होतं। तर आम्ही थांबलो इथं चेक पोस्टला उटीच्या। तर असा गाडीचा ई पास वगैरे काढून घ्यावा लागतो, जे 2 दिवसाची व्हॅलिडिटी आहे। आपण तिथं 2 दिवस थांबू शकतो, ते वाढवायचं असेल तर वाढू शकतो, पण आपण 2 दिवसच थांबणार आहोत। तर चला उटीचं बॉटलचं ई पास वगैरे काढला आपल्याकडल्या। त्यांनी सगळ्या ज्या छोट्या बॉटल्स होत्या ना, म्हणजे 1 लिटरच्या, त्या सगळ्या काढून घेतल्या आणि सुरू झाला पुढचा प्रवास। कारण की उटीमध्ये हे खूप मोठं जंगल आहे आणि पूर्ण जंगलाचा रस्ता होता, म्हणजे घाट रस्ता होता। तर जागोजागी बोर्ड लागलेले की प्राणी वगैरे दिसतील, स्पीड लिमिट होती, त्या लिमिटनीच आपल्याला गाडी चालवायची होती। एवढं घनदाट जंगल होतं आणि त्याच्यामध्ये ढग असे डोंगरात असे आल्यासारखे वाटत होते, त्यामुळे ते दृश्य पाहण्यासाठी खूप असं भारी दिसत होतं। आणि म्हणजे कसं असं ढगात नाही का आल्यासारखी फिलिंग होती, त्यामुळे कारभारी आणि पाहुणं बाहेर फोटो सेशन चाललं होतं त्यांचं। तिकडे बघा, तिकडे फोटो सेशन चाललंय आणि आम्ही पोरांना घेऊन बसलोय, पोरं झोपलेली। गौराबाई खाली फोटो काढायला गेले, तर आपण बघ काय करतो। तिकडे बघा बाहेर कसं फोटो काढतात। लॉक करून गेले काय माझ्या इथं, तेच गाडी लॉक करून गेला आणि तेच वाजवतात खाली खिडकी उघडा म्हणून। तर खाली आता झाडं वगैरे दिसत नाहीये, जसं वर जातोय तसं ढगात आल्यासारखं फिलिंग येते। तिथं माकडाशिवाय दुसरा कोणताच प्राणी दिसत नाहीये, नुसती माकडं दिसतात। ते खूप मोठं जंगल आहे, असं घनदाट जंगल आहे। हा, आणि बॅनर लावलेत हत्तीचे। तर झाड बघा, म्हणजे आता झाड पाहण्यासारखं, तर अशी खूप मोठी खोड असलेली, म्हणजे खूप जुनी झाड आहे तिथं। फुलं वेगवेगळी प्रकारची फुलले, ते सुंदर ते नटलेला परिसर आहे। जसजशी गाडी डोंगरातून वर येत होती तसं थंडी वाढलेली। तर मंडळी तुम्ही पाहू शकता चहाचे मळे किती असे छान दिसतात ते, म्हणजे असं एका लाईनीत लावलेले ना, असे डोंगर उतारा नाही का तसं लावलेलं, दिसायला एकदम असं अट्रॅक्टिव्ह आणि मस्त दिसते। तर फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहोत। अवतार बघा कसं झालंय प्रवासामुळे। तर सकाळी 10 वाजता कोंबेतरवरून निघालो होतो, तर फायनली आता 1:30 वाजलेत आणि आम्ही उटीमध्ये पोहोचलेलो आहोत। तर इकडे वातावरण म्हणजे हवेत एवढी भारी थंडी आहे ना, आणि जो विला बुक केलाय ना तर बाहेर असं मस्तपैकी फुलं वगैरे लावलेली आहेत त्यांनी, एकदम असं फ्रेश आणि मस्त वातावरण आहे। तर आम्ही इथं विलावर पोहोचलेलो आहोत। तर आता बघा कसे कमेंट देतात ते, द्या बरं कमेंट। अलेक्सा ओपन द कर्टन्स। ओके म्हटले अलेक्सा।
अरे एलेक्स ऐकते बर का. खुल जा सेम 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 खुल गई. तर बघा आपण जो विला बुक केलाय त्याच्यातला जस्ट व्ह्यू बघा. अंशू हे बघा हा हॉल टाइप एरिया आहे. हॉल झुंबर वगैरे. आमच्या पाहुण्याला तिथं आहे ना गार लागतंय म्हणून ते हीटर खाली थांबले ते की जस्ट उभी हवी. इकडं किचन स्पेस आहे. किचन पण असं लक्झरी किचन आहे. तर गॅस ओव्हन मायक्रोवेव्ह सगळे इलेक्ट्रिक पण गॅस आहे. चहाचं पण आहे. पीठ वगैरे मळायचा म्हणजे A to Z सगळ्या फॅसिलिटीज इथे अवेलेबल आहे. तर इकडे आहे ना 1 बेडरूम आहे. बेडरूम पण बघा किती छान आहे. हे बघा एकदम. आणि तिकडे वॉशरूम वगैरे आहे. आणि ह्या अपोजिट साईडला नका ना लॉकर ओपन करा ना. हा तर ह्या अपोजिट साईडला आमची चिल्लर पार्टीची मस्ती चालू आहे. हे कोणाचा रूम आहे हा? तुमचा रूम आहे. ओके नो. तर शिववरच्या बेडवर चढतोय. तेवढी तर टेजिंग नाही व्हायची आमची. तर तिथं आम्ही सर्वांनी म्हणजे ऑनलाईन जेवण ऑर्डर केलंय उटी मध्ये. तर बघा पाहू काय काय. चायनीज प्लॅटर बर. आणि इथं टॅबवर व्हिडिओ चालू आहे आपलाच. आमचं सगळ्यांचं दुपारचं जेवण झालंय. प्लॅटर वगैरे मागवलेले चायनीज. आणि इकडं ह्यांना थंडी वाजून आली आहे त्याच्यामुळे हीटर शेजारी बसले. कारण की टेम्परेचर डायरेक्ट हिवाळ्यासारखं आहे. आपल्या इकडल्या हिवाळ्याला पण एवढी थंडी नसते एवढी इथं थंडी आहे. बरोबर ना. सोडा चला बाहेर जायचं फिरायला. उरका पाहुणं बंद करा ते हीटर. तर मस्तपैकी जंगलातून आम्ही चाललेलो आहोत. आणि पाहुणं काय उठा. पाहुणं तर झोपले. का झोपले? कसच. ओके ओके. तर बच्चा पाठी मजा येते का? तुला येते का मजा? अंशू मजा येते. ओरड ओरड अंशू ओरड. जोरात ओरड. ओरड ओरड ना जोरात जोरात. तर मस्तपैकी आमचा ट्रेनचा प्रवास झालेला आहे. इथं वेदर बघा पूर्ण म्हणजे थोडस पाऊस आहे. म्हणजे धुकं पडतंय. पाऊस नाहीये जस्ट धुकं आहे. अजूनही धुकं आहे बघा. शालू गो. फुलं बघा किती मस्त मस्त आहेत. आणि हे फुल काय माहिती कसलं आहे पण भारी आहे. म्हणजे कोणतं आहे ते माहिती नाहीये पण भारी आहे. तर जवळपास 1 किलोमीटरची आम्ही मिनी ट्रेनची राईड केलेली आहे. आणि आता इथं आलोय. कशाचं तिकीट आहे हो पाहू ना. हा काय. तर हे शूटिंगचं काहीतरी आहे. तर पाहूयात आपण काय. तर इथं शूटिंगचं काहीतरी चाललंय पाहुण्याचं. कुठे झाले बोटिंग. ए शरा इथं थांबा तुला सर. तर इथं पाहुणा शार्प शूटर झालंय. नेम लागतोय का नाही काय माहिती. बघा बरं लागतोय का. लागला 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 नेम लागला. आता कुणाची बारी. आता एकाचा चेहरा दिसत नाही ना. जिजूला कसला नेहमी जिजू येते म्हणून बरोबर लागले. आणि या ठिकाणी आमच्या गोळ्या फेल गेलेल्या आहेत. एकही नेम लागलेला नाहीये. सिमाचा
आता पाहू ना बघू किती पाडतात ते बॉटल्स. 1 2 3 स्टार्ट. नो नॉट आता परत भांगरे पाहुण्यांची टर्न आहे. बघा बरं पडतंय का. नो नाही पडलं पडलं पडलं. वाजवा. अरे जा शूट कर सगळ्यांनी. शो जा. नको पोरांचं समाधान झालं. त्यांचं समाधान झालं पोरांचं. मला अजून साईच्या साई पाडतो नाही. चला पाहुणा आता बोटिंग अंधार होईल. चल पप्पा गेले ते बोटिंगचे तिकीट काढायला. चला हळूहळू बोटिंग ये. चला तर इथं कारभारी मस्त पैकी बॉईल कॉर्न घेतात ते. मसाला ऍड करतात त्यामध्ये. मीडियम हा नमक. बटर हा. तर मंडळी आज होता उटीमधला पहिला दिवस. तर चला तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच मस्त मस्त व्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि चला आता या मस्तपैकी कॉर्न खायला.